माझी राधिका वहिनी बाबा माझी पण बाबूबाईला असं का धरलं तुम्ही? ओ बाबा माझी कॉलर सोडा भाऊ. दुसऱ्यांच्या समोर माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जातं ना. इम्प्रेशन डाऊन होते, तोंड बोलायला लागायचं. आबा वहिनी राधिका वहिनी कुठे? काका आई तर शेतावरती गेले असं. पण आधी बाबूबाईला सोडा ना. बघा ना वहिनी, हे मला अजूनही लहानच समजतात, पण यांना माहित नाही आय एम बिग बॉय, आय एम बिग पर्सन. बिग बॉय, बिग पर्सन झालाय का? नुसतं वयाने मोठा झालाय, बुद्धीने वहिनी माझं अंग फार दुखून राहिलेलं आहे आणि यांच्या त्रासामुळे माझं डोकं दुखून आलंय. वहिनी मला थोडी अद्रकावाली चहा किंवा विलायची वाली चहा भेटते पाजा पाजा, याला चांगली अद्रकावाली चहा पाजा. घे बेटा घे, तुझी शेवटची इच्छा पूर्ण करून घे. काका तुम्ही दोघे जण निवांतपणे बसा, मी चहा घेऊन येते. हो, एखाद्या दिवशी चांगलाच तोडतो याचा. हो बेटा. अरे किती वर्ष झाले एकाच वर्गात बसणार आहेस? तुझ्या बरोबरीचे विद्यार्थी शिकून सवरून किती मोठे झाले. कोणी बीए झालं, कोणी एमए झालं, कोणी एमएससी झालं, आणि तू बाबा मला सांगा, शिक्षण शिकून कोणाचा फायदा झाला? मी तर म्हणतो शिक्षण शिकून फक्त नुकसान नुकसान झालं. असं बाबा, एक तर वेळेवर पाऊस पडत नाही. पावसाचा आणि शिक्षणाचा इथं काय संबंध? वृक्ष तोड, शेतकरी चिंता तू, मेरी देश की धरती तुमच्या दोन पायावरती. अरे बाब्या बाब्या, तू काय बोलतोय? तुला तरी कळत आहे का? ओ बाबा, तुम्हाला साध्या साध्या गोष्टी कळत नाही का? मला सांगा, सरकार वृक्षतोड करते कशासाठी? कशासाठी? कशासाठी तेच विचारतो तुला, कशासाठी? हो बाबा, सरकार वृक्षतोड करून त्याच्या लाकडाच्या लगद्यापासून कागद तयार केला जातो आणि त्याच कागदापासून अभ्यासाची वह्या आणि नोटबुक तयार केली जाते. असं म्हणून वेळेवर पाऊस पडत नाही हो, पीक होत नाही हो. एक तर आपल्या देशामध्ये अन्न भेटत नाही म्हणून आपल्याला दुसऱ्या देशातलं अन्न आयात करून घ्यावं लागतं. आणि जे अन्न त्यांच्या देशामध्ये डुकरं खात नाही ते आपण खातो. डुकरांना चालतात म्हणून म्हटलं मी शिक्षण शिकणार नाही. असं मग शिक्षण नाही शिकणार तर करणार काय? अरे गंगू, अरे दुनिया बड़ी जालिम है रे. कुठून? अरे नाही कुछ जीती है ना दूसरे को जीने देती है रे. जाने को कहता है, बुझे को राख कहता है, जिस रात से बारूद बनते उसी को बाबू कहते. जानी, मैं सिनेमात काम करना जानी. तोंडपाठ डोंबड्याचं मला सिनेमात काम करणार. बाबा हसा हसा हसा, तुम्ही आज माझ्यावर हसून घ्या, पण ज्या दिवशी मी अशी पडद्यावर ना पडद्यावर, त्या तुम्ही स्वतः म्हणाल माझा पोरगा माझा पोरगा माझा पोरगा माझा पोरगा. हो बाबा, मी जेव्हा असं रस्त्याने चालत राहील, असं रस्त्याने जात राहील, असं रस्त्याने चालत राहील. कुठं संडास आला? आणि का रे इकडे मला एक सांग, त्या सावकाराच्या पोरी बरोबर तिथे कसले चालले? जबरदस्त पुन्हा त्या सावकाराच्या पोरी बरोबर दिसला असतात. बाबा ठीक आहे, मी तिच्यासोबत दिसणार नाही, पण ती जर माझ्यासोबत दिसली तर आपल्याला म्हणायचं नाही. काका तुम्ही कधी आलात? आता झालो बेटा. अरे बेटा साहिब, हा बाबा तुझा मित्र आहे ना? अरे बाबा, याला काही चार ज्ञानाच्या गोष्टी सांग. आता हा माझ्या भरोशावर कुठवर जगणार आहे? काका, मी त्याला काय ज्ञानाच्या गोष्टी सांगणार? या उलट तोच खूप ज्ञानी आहे. आणि दुसरं आता तर म्हणे भविष्यात त्याच्या हातात पैसाच पैसा आहे का? बरोबर, यही तो समजा ना मेरे खुसट पुटे बाप को. मगर समजताय नाही. अहो बाबा, मी कालच माझं भविष्य बघितलं. बेटा, त्या भविष्यावर विश्वास ठेवू नको. भविष्य आपल्या हातात असतं. आपल्या हातात असतं ना? आपल्या हातात असतं ना? म्हणून मी ज्योतिषाने आपला हात दाखवला. त्यानेच मला सांगितलं की बाबू, तुझ्या हातामध्ये पैसाच पैसा आहे, कारण माझं नाव देवानंद आहे. बारच खाण्याच्या लायकीचा माल ऐकल्याचा, तोडपा उंदराचा मार खाऊन कसा कसा बारीक झालाय. साहिल भाऊजी, तुम्ही कधी आलात? वहिनी मी आता. हो ना, तुमच्याकरता पण चहा घेऊन येते. नाही एक मिनिट, माझ्यासाठी चहा वगैरे ठेवू नकोस. मला एक सांग, पाणी गरम असेल तर पटकन पाणी टाक. आंघोळ करून जेवण करून मला इंटरव्ह्यूला जायचं. बाबू, तू आता माझ्यासोबत जेवण करणार ना? नाही. का बरं? मी आजपासून आमरण उपोषण करणार आहे.
बरं होईल बाबा, बरं होईल. निदान या म्हाताऱ्याचं अन्न तरी वाचेल. बाबूराव, चलतोस ना घरी? तुझ्यासाठी चपराशीच्या जागेचे काही अर्ज आणून ठेवले आहेत, त्यावर तुला साईन करायचे आहेत. चल जाओ पढ़ो उस आदमी की साइन लेके और जिसने मेरे को धक्के दे के बाहर निकाला. अरे जाओ पढ़ो उस आदमी की साइन लेके और जिसने मेरे हाथ पे ये लिख दिया था. अरे जाओ पढ़ो. माझं ऐका. थांब रेखा, आज याचा खामोश आणि याचा तेच याला सांगतो. अहो पहिले अरे मरते रे. अरे गेला लेखाचा. साहिल भाऊजी, हा भाऊ तुमचा मित्र आहे ना? हो मित्र तर मग आहे. याला 4-2 गोष्टी समजून सांगा ना. त्या बिचारा म्हाताऱ्या काकांना किती त्रास देतो हा. काय नाही का वहिनी, त्याच्या डोक्यात वेळ शिरला या फिल्मी दुनियाचं. पण एकदा त्याच्या खांद्यावर जबाबदारी पडली ना, ऑटोमॅटिक सर्व होईल. पण मी काम तो खूप वेळ झाला. हो, पाणी घाली तुम्हाला मुळे. चला, एकदा माझं शिक्षण तर पूर्ण झालं, पण आता नोकरीचं काय. खरं तर मला माझ्या आईनं माझ्यासाठी जे काही कष्ट घेतले त्या कष्टाची परतफेड करण्याची खरी वेळ माझ्यावर आली. परमेश्वरा, मला लवकरात लवकर नोकरी मिळू दे रे. पावशील ना देवा मला. तुम्ही कसे अरे 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 काय झालं तुम्हाला? मला बघून तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटलं? थोडे घाबरलात का तुम्ही? का मी इथे यायला नको होतं? नाही नाही म्हणजे हो. ओहो साहेब, हे काय तुमची द्विधा मला तरी दिसतंय. एक तर नाही म्हणा, एक तर हो म्हणा. नाही, मला असं म्हणायचं होतं की शहरातून तुम्ही इतक्या दूर खेळात आले ती माझ्या घरी, म्हणजे मला काही समजलं नाही. काय करणार, यावंच लागलं. यावंच लागलं. साहिल, तुम्हाला आठवतं ते आपलं कॉलेजचं इलेक्शन? हो. त्यावेळी मी जरा तुम्हाला जास्तच बोलले ना? नाही, मला वाटलं की मी साहिलला जरा जास्त बोलले आणि माझ्या बोलण्याचं साहिलला नक्कीच वाईट वाटलं. आणि त्यानंतर मला त्या गोष्टीची जाणीव झाली. माझं मन मलाच खाऊ लागलं. असं वाटलं आपण जे काही बोललो त्याबद्दल साहिलला सॉरी म्हणायला पाहिजे. आणि म्हणूनच तर मी तेवढ्या दुरून तुमच्या घरी आली आहे तुम्हाला त्याबद्दल सॉरी म्हणायला. आय एम सो सॉरी फॉर. माझं ऐकून तर घ्या. मी असं काही बोललोच नाही ना, आणि जे काही बोललो ते विसरून गेलं. आणि एवढं काही मी बोललो ना की तुम्ही तितक्या दुरून या आणि मला तुम्ही सॉरी म्हणाल. तुम्ही विसरलात हो, पण मी नाही विसरली ना. काय ना, त्या दिवशी तुम्ही जे काही कॉलेजच्या मुलांना सांगितलं, तुमचं मत मांडलं, अगदी योग्य होतं ते. तुमचं बोलणं मलाही आवडलं. आणि म्हणूनच की काय, त्या दिवसापासून नव्हे, त्या क्षणापासून मी तुमच्यावर प्रेम करायला लागले. हा, रिअली आय लव्ह यू सो मच. साहिल, आय लव्ह यू. नाही, हे बघा. आणि आता तुम्ही मला सांगा, विल यू मॅरी? मला तुमचं उत्तर हवंय, तेच ऐकायचं मला. आणि ते ऐकल्याशिवाय मी इथून जाणार हे बघा, हे कसं शक्य आहे? हे बघा, माझ्याची तुमच्यात आणि माझ्या जमीन आसमानचा फरक आहे. एकीकडे नौकर नारायण आहे तर दुसरीकडे दरिद्री नारायण आहे. साहिल, हे काय बोलताय तुम्ही? मला सांगा, प्रेम कधीही श्रीमंती आणि गरिबी बघून केलं जातं का? नाही ना. अरे तसंही प्रेम केलं जात नाही हो. प्रेम तर होत असतं, तो आपल्या अंतरात्म्याचा आवाज असतो. आणि माझं मन आता मला हे सांगतं की मी तुमच्यावर एवढं प्रेम करते ना की तुमच्याशिवाय जगणं अशक्यच आहे मला. मग यात माझा काही दोष आहे का? हे बघा, तो अंतरात्म्याचा आवाज असेलही कदाचित, पण माझ्या काही जबाबदाऱ्या माझ्या घरच्या लोकांच्या प्रती, आणि अगोदर त्या जबाबदाऱ्या मला पूर्ण करायच्या आहेत. आणि बघा, मला असं वाटतं माझी तुम्ही कुठतरी चूक करीत आहात. खरं म्हणजे माझ्यासारख्या काळोखात असलेल्या नशिबाबरोबर मी तुमचं नशीब नाही जोडू शकत. साहिल, मी अजिबात ही गोष्ट मानत नाही की गरिबी आणि श्रीमंती प्रेमाच्या आड येऊ शकते. आणि तसंही हा माझा आजचा निर्णय नाहीये हो. किती दिवस विचार करून हा निर्णय घेतलाय मी की मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. आय कांट लिव्ह विदाउट यू. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी, प्लीज. हे बघा, झालं तुमचं बोलून. तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही निघायचं. हे बघा, आता मला माझी आई येण्याची तर वेळ झाली, आणि माझ्या आईनं जर तुला इथं बघितलं तर तिच्या मनाला असंख्य यातना होतील. आणि कुठल्याही परिस्थितीत
मी माझ्या आईला दुःखी बघू शकत नाही. पण साहिल माझं प्रेम आहे तुमच्या. साहिल प्लीज माझं निघायचं म्हटलं बस फायनल. नाही साहिल, तू मला निघून जायला सांगतोस पण मी एवढ्या सहज इथून निघून जाणार. एवढ्या सहज इथून निघून जाऊ? कसं निघून जाऊ साहिल? तू अजूनही या मायाला ओळखला नाही आहेस. अरे जिद्दी आहे मी, जिद्दी. आणि मी जो उद्देश घेऊन या घरात प्रवेश केलाय ना, तो माझा उद्देश पूर्ण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. ठीक आहे, तू नाही म्हणतोयस. तुझी आई येते ना, मग तू नाही तर तुझी आई. आता बघ मी काय खेळ खेळते ते. तू माझ्याशी लग्न करायला तयार होत कसा नाही तेच बघायचंय मला. साहिल मी हरणार नाही. मायाचं नाव हरणाऱ्यांपैकी नाहीये. हे बघ तू रडू नको, आधी मला सांग की तू कोण आहेस? कोण आहेस? मी माया धर्मदयाल. माया धर्मदयाल म्हणजे सेठ धर्मदयालची? त्यांची त्यांची मुलगी आहे. सेठ धर्मदयालची मुलगी आमच्या घरात काय करते? आई मी साईवर खूप प्रेम करते, खूप प्रेम करते. त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. पण केवळ मी श्रीमंत आहे आणि म्हणून साहिल माझ्या प्रेमाला नकार देतो आहे. आई मी प्रेम करतेस बेटा? या वयातल्या प्रेमाने समोरच्या जीवनातला पती पत्नीचा संसाराचा रथ उबड खाबड रस्त्यावरून नाही चालू शकत. तू साहिलला विसरून जा. आणि हे बघ, तू साहिल बरोबर जी आपली गाठ बांधतेस ना, ते तुझ्या घरच्या लोकांना पसंत पडणार नाही. आणखी एक गोष्ट, कुठं मखमलच्या गादीवर झोपणारी सेठ धर्मदयाल यांची मुलगी आमच्या या गरीबा घरच्या घुंगरीवर झोपू शकेल का? माझा साहिल समजदार आहे, त्याला या गोष्टीची चांगली जाणीव आहे आणि म्हणूनच त्याने तुला नकार दिलाय. तेव्हा तू जायचं नाही. माझ्या घरचे लोक माझ्या प्रेमाला कधीच नकार देणार नाही हे जाणते मी. कारण मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे आणि माझ्या खुशीतच त्यांची खुशी. अरे पण जग काय म्हणेल? जग तर हेच म्हणेल ना की सेठ धर्मदयाल यांच्या संपत्तीवर डोळा ठेवून राधिकाबाईच्या मुलाने त्यांच्या मुलीला फसवलं म्हणून. हे बघ बेटा, मी लोकांचे ताणे आजपर्यंत खूप सहन केले. आता माझ्यात तेवढी शक्ती नाही. तेव्हा तू हे प्रेम वगैरे सगळं विसरून जा आणि परत कधीही साईच्या जीवनात डोकावण्याचा प्रयत्न करायचा नाही. निघा. नाही आई, तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवून नाही जाऊ शकत. माया जग काय म्हणेल याचा विचार मायाने कधी केला नाही आणि कधी करणारही नाही. आई मी साहिलला आपल्या पतीच्या रूपात वारलाय. मग तुम्ही सांगा, मी साहिल शिवाय जगणं शक्य तरी आहे? पण हे कसं शक्य आहे? तुझं तिने आमच्यातला अंतर बघ ना. तू पण आई मी श्रीमंत यात माझा दोष आहे का? मी आजपर्यंत जो हट्ट केला, माझ्या वडिलांनी माझा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. आई तर मला लहानपणीच एकटी सोडून देवाघरी निघून गेली. आईचं प्रेम, तिची माया, ममता मला कधी कळलीच नाही. आणि कदाचित म्हणूनच मी जरा जास्त हट्टी झाले असेल. आजपर्यंत मी कधीच हारले नाही, कुठल्याही गोष्टीत मी कधी हार मानली नाही. पण आज फक्त तुमच्यामुळे मी हारणार. पण नाही, या हार मध्ये जीत मात्र माझीच होईल. मी जिंकेनच. काय बोलते? मला तुम्ही आता फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमच्या मुलावर किती प्रेम करता सांगू शकाल मला? आईच्या प्रेमाचा अंतच नसतो. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर या जगातली कोणतीच माता नाही देऊ शकत. नाही देऊ शकणार ना?
तुमच्या मुलावर तुमचं किती प्रेम आहे याचं उत्तर तुमच्याकडे नाहीये, पण मी साहिलवर किती प्रेम करते याचं उत्तर मी तुम्हाला आता या क्षणी देऊ शकते. आई, साहिल एवढं प्रेम करते ना की त्याच्यासाठी मी आज आता या क्षणी तुमच्या घरात स्वतःला संपवू शकते. असं काय? साहिल जर मला मिळाला नाही ना तर मी आत्महत्या करेन. त्याच्याशिवाय मी जगू शकणार नाही आणि मी जगणारही नाही. बेटा विचार कर तू. आई, तुम्हाला वाटतं ना मी जगायला पाहिजे? मग आज तुम्ही मला वचन द्या. तुम्ही माझं साहिलशी लग्न लावून द्या. तुम्ही मला वचन द्या. नाहीतर मी आता या क्षणी विष पिऊन आत्महत्या करेन. माझा हा शेवटचा निर्णय आहे. नाही तू असं करू नको. आई, मला वचन द्या. असं करू नको. आई, मला वचन द्या. नाहीतर तू मला मजबूर केलंस बेटा. तू मरण्याची धमकी देऊन तू मला मजबूर केलं आणि मी तुला वचन दिलं, पण तू हे बरोबर केलं नाहीस. एवढी जिद्द बरी नसते. छोट्या छोट्या गोष्टीसाठी जीवन संपवणं हे बरोबर आहे. ही माझी फक्त जिद्द साहिलसाठी नाही. ही माझी जिद्द नाही, माझं प्रेम आहे. हे बघा, आपल्या वचनाकडे पाठ नाही फिरवायची. तुम्ही मला वचन दिलंय आणि तुम्हाला तुमचं वचन पाळावं लागेल. मी वचन दिलं तुला, पण माझी एक अट आहे. जे मला 1000 अटी मानण्यात सांग. तुझ्या वडिलांनी जर खुशीने मी त्यांच्याशी बोलीन आणि त्यांनी जर त्यांची संमती दिली तरच हे लग्न होईल. माझा हा विश्वास आहे की माझे पप्पा कधीच नाही म्हणणार. अजून दुसरी गोष्ट, माझं पूर्ण बोलणं ऐकून घे. माझ्या साईला नोकरी नाही. जोपर्यंत त्याला नोकरी लागणार नाही तोपर्यंत हे लग्न होणार नाही. आणि मी आधी त्याच्याशी बोलेन, घरच्या लोकांशी बोलेन. आई, मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या 1000 अटी मला मान्य. फक्त तुम्हाला तुमचं वचन पाळावं लागेल. आई, तुम्ही तर मला वचन दिले, पण का साहिल या लग्नाला तयार होईल? तो माझा मुलगा आहे, माझा. आणि मला विश्वास आहे आपल्या आईच्या शब्दासाठी तो काहीही करू शकतो, अगदी काही. तू जा तुझ्या घरी. मी घरच्या लोकांशी बोलते आणि येत्या मंगळवारी तुझ्या घरी येते तुझ्या वडिलांशी बोलणी करायला. मंगळवारी माझ्या लग्नाची बोलणी करायला तुम्ही? आई, तुम्ही किती चांगले होते. या जगातली प्रत्येक माता चांगलीच असते, फक्त तिला समजून घ्यावं लागतं. मंगळवारी नक्की यायचं. मी तुमची अगदी आतुरतेने वाट बघणार आहे. आता परत असं कधी करायचं नाही. तुम्ही वचन दिल्यावर हे सगळं करायची गरजच कुठे आहे? परमेश्वरा, माझ्या साईला नोकरी लागू दे. खूप कष्ट आणि खूप मेहनत घेतली माझ्या मुलाने ती डिग्री हासिल करण्यासाठी, पण मायाचा फोटो आणि साईच्या फाईल मध्ये, म्हणजे हा सुद्धा विचार प्रेम. आजपर्यंत त्यांनी काहीच असं मला कळू दिलं नाही. बरोबर आहे, त्याला वाटतं ना ही आपली आई गरीब आहे, श्रीमंताची मुलगी. पण चला, परमेश्वराच्या मनात जर हेच मंजूर असेल तर तेच आहे. शेवटी एका आईची खुशी असते कशात? तिच्या मुलांच्या सुखात. परमेश्वरा एका मुलाचा संसार तर बघितला, सुखाचा संसार बघितला. आता माझ्या दुसऱ्या मुलाचाही संसार सुखाने बघू दे. अगं आबा, काय आई? अगं बेटा, साहिल आला का? आंघोळीला गेले होते. हो, आले. कपडे घालून राहिले. अरे आई, आई तू कधी आलीस ना? ती आपल्या घरातून माया बाहेर पडली ना तेव्हा. माया? माया? आई, ही माया कोण आहे? काय हो भाऊजी, शिक्षणाचे धडे शिकता शिकता प्रेमाचे धडे शिकू लागलात काय? आणि आम्हाला साधं कळू पण दिलं नाही. बरोबर नाहीये हे तुमचं.
नाही नाही बघा वहिनी, तुम्ही जे काही समजताय ना तसं काही नाही बरं. अरे ती तुझ्या कॉलेजमध्ये शिकते ना. अरे कॉलेजमध्ये शिकता येतात तर मी तिच्यावर प्रेम करतो का? हे बघ, आपण कुणावर किती प्रेम करतो यापेक्षा या गोष्टीला जास्त महत्व असतं की समोरचा व्यक्ती आपल्यावर किती प्रेम करतो. त्याच्याशी मला काय लेणं देणं नाही. आणि असं काय असतं तर वहिनी तुम्हाला प्रथम मी सांगितलं असतं. हा ही आता गोष्ट काय माहिती तुम्ही आम्हाला सांगणार आहात की लग्न करून दारामध्ये उभे अरे राहणार कमाल आहात? आहे तुमची पण. नाही नाही, माझा मुलगा तसा नाही आहे ग. हा. आईच्या आदेशात तो काहीच करत नाही, माहित आहे ना मला. बरं आई, तुम्हाला ताट वाढू? नको, मी कुणाला आल्यावर जेवण करेन. काय हो आई, तुम्हाला तर चांगलं माहिती आहे ना की कधी काही ते शहरामधूनच जेवण करून येतात आणि आज माझा पूर्णपणे स्वयंपाक तयार आहे. आणि हो, एका जणाच्या आवडीचा मी गाजरचा हलवा पण बनवलाय. जरा कमी चार, जरा कमी चार. गाल बघ किती वर आले. खाऊ द्या ना. अरे पण कसा आहे, कुठला कशी आई आहे तू? अरे तसं नाही, अजून लग्न व्हायचंय ना, मोठं होऊ नको ना. मोठी पण काय काय? पण मला एक सांग, सगळे घरातली कामं करताना सकाळी उठल्यापासून सडा सारवण स्वयंपाक धुणं भांडी सगळं, तुला त्रास येत नाही, कंटाळा येत नाही का? यात कंटाळा कसा आला हो, ही तर आपल्या घरातलीच काम आहे. आणि मला कंटाळा जरी आला ना तरी तुमच्या प्रेमळ हाताचा स्पर्श जेव्हा माझ्या डोक्यावर होतो ना तेव्हा माझा कंटाळा कुठच्या कुठे पडून जातो हे माझं मला सुद्धा आणि कळतं. म्हणूनच मी एक निर्णय घेतला, काय? तुझ्या कामात हातभार लावण्यासाठी एक आपण सुंदरशी मोलकरीण घरी आणायची. कशाला? त्यापेक्षा तुम्ही तुमची गृहलक्ष्मी घरात घेऊन या. काय वहिनी काय तुम्ही म्हणजे पण? मदत होईल हो मला कामात. अगं अगदी माझ्या मनातलं बोलली हो ना. अरे काय मनातलं बोलला? अजून माझा वय तरी झालाय का लग्नाचं? आता काय सांगायचं आणखी सांगा. मग अजून नोकरी नाही, काही नाही ना, लग्न लग्न काय हा तुमचं? ही गोष्ट आहे, मात्र नोकरी नाही. नोकरी लागल्यावर करशील ना. हा? मला एक सांग, तू लग्न आता नाही करणार तर का तुझ्या आईचे डोळे मिटल्यावर लग्न करणार आहेस? अरे आई, असं नाही बोलायचं. मग मला संसार नाही बघायचा का रे तुझा? अगं तुझं वयच किती आहे का? हा? तुझ्या वयाच्या बायका तुझ्यासमोर पाणी भरतात, बरोबर आहे वहिनी? हो. मग मग काय तर. आणि मी तर असं म्हणेन, ते पांढरे झालेले केस थोडेसे काळे जर केले ना, कुठलाही सुंदर मुलगा तुझ्याकडे बघतच राहील. हा, हे वाटते काय, वाटते याला अगदी बोलायला. बरोबर आहे. काय वावरत तू सुद्धा? अहो, या वयात पण तुम्ही खूप सुंदर दिसता. बस 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 बस, सायंकाळी परत ये, लवकर ये, मला तुझ्याशी चर्चा करायची. कुठली चर्चा करायची? मग आता करू शकते ना तू. अरे इतका उतावीळ होऊ नकोस ना, तू सायंकाळी ये, मग कुणाला येईल, मग आपण सगळेजण मिळून चर्चा करू. अरे बापरे, म्हणजे गंभीर चर्चा आहे. मला नाही माहिती बा. नाही गंभीर वगैरे काही नाही, गंभीर वगैरे. बरोबर, मी आलो एक दोन कंपनीमध्ये अप्लाय केला होता ना, तर मी येतो नोकरी बघतो. बरं, येऊ? नक्की यशस्वी होशील जा. अरे हो वडील, तो गाजरचा हलवा थोडासा गरम करून ठेवशील ना. बघ तोंडाला पाणी सुटलं. आई, चला मी तुम्हाला ताट वाढू. नाही तू ताट वाढ, मी येते. खरंच परमेश्वर आहे, या जगात चांगली सून मिळायला भाग्य लागतं आणि त्या बाबतीत मी खूप भाग्यवान आहे. या आभाला माझ्या या फाटक्या झोळीत टाकलंस. परमेश्वरा, नक्कीच माझी पूर्वजन्मीची पुण्याई असेल. तिला माहेर नाही, आता हेच तिचं माहेर आणि हेच तिचं सासर. बस तिचा संसार सुख आणि होऊ दे आणि मला माझ्या नातवाच्या किलकाऱ्या ऐकू दे. बस, काही इच्छा नाही. आई 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 अरे 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 मला चक्कर ये. अगं चक्कर येण्यासारखीच गोष्ट आहे बघ. काय आई हे बघ, आज मी तुझ्यासाठी 4 कशिदा कपड्याची साडी आणली आणली. अस्सल बनारसी. ती साड्या आणतो रे माझ्यासाठी. हा, आणि आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, काय? मी सेठ धर्मदयाल यांचा कायदेशीर वकील झालोय. हो? आता आपल्याकडे गाडी बंगला नौकर चाकर सगळं काही होणार. विश्वास होतो, माझा मुलगा नक्की एके दिवशी प्रगती करेल. आणि मला सुद्धा तुला एक आनंदाची बातमी सांगायची. ती नंतर. नाही रे, आधी माझी बातमी अगं, ऐक. आधी माझी बातमी आहे. तू विचारही नसतील केला, एवढा पैसा आपल्याला मिळणार आहे. हा, हे फक्त तू यावरती सही कर. हा, इथे सही कर. पकड पकड, अगं पकड तर. अरे पण नाही, काय आहे, कसले कागद? आई, आपली जमीन आहे ना, ती तुझ्या नावावरती आहे. मी आज तिचा सौदा करून आलोय. 60 लाख रुपये मिळणार आपल्याला त्या 4 एकर जमिनीचे. 60 लाख. शुद्धीर आहेस तू? शुद्धीर आहेस का तू? ती जमीन आपली आई आहे आणि चंद कागदाच्या नोटासाठी तू आपल्या आईला विकायला निघालास? माझ्या जीवात जीवासेपर्यंत मी असं कदापि करणार नाही. आई, तुला कसं कळत नाही? अगं, लक्ष्मी स्वतःच्या पायाने आपल्यापर्यंत चालत आलेली आहे. असली संधी परत आपल्याकडे येणार नाही. आई, माझा आई, पैशाची किंमत या जगामध्ये काय असते हे तुला अजूनही कळलेलं नाही. याच पैशासाठी राब राब राबताना बघितलं आहे मी तुला. तरीही पैशाची किंमत मला कळली नाही असं तू समजतोस? बेटा, या जगात पैसा म्हणजे सर्व काही नव्हे रे. अरे त्याच काळ्या मातेमुळे तू शिकलास, सवरलास
वकील म्हणून उद्याला आलायस हे का विसरतोस तू? म्हणजे आई, तू या कागदावरती सही करणार नाहीस? माझ्या जीवात जीव असेपर्यंत कदापि नाही. मी शेवटचे विचारतो, तू करणार की नाही सही? नाही. ताट वाढलाय. हो तुम्ही पण आलात ना, छान झालं. तुम्ही पण हातपाय घेऊन घ्या. पेशवा, मी तुमच्याकरता पण ताट वाढणार. हा बाबा, माझ्याजवळ जास्त वेळ नाही. तुला आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत शहरात चालायचं आहे. असं ते सामान बॅग मध्ये भर आणि चल माझ्या बरोबर. कुणाल, हे काय बोलतोस बेटा? होय, मला माझं आयुष्य इथे बर्बाद करायचं नाही. अहो असं अचानकपणे काय कळलं? मला काही कळेल का? बाबा, तुझी जर माझ्या बरोबर चालण्याची तयारी नसेल आता तर मर इथेच. पण एक गोष्ट तुला सांगतो, मी जर एकदा इथं निघून गेलो तर परत तुला घ्यायला कधी येणार नाही. माझा थोबाड का बाकी बॅग भरणं जा ना. बेटा, हा तुझा शेवटचा निर्णय आहे का रे? हो, शेवटचा आणि तो अंतिम. मी माझ्या पत्नीला इथनं घेऊन जाणार. माझ्या मुलाबाळांना या नरकामध्ये जगू देणार नाही. नरक? या घराला तू नरक म्हणतोस? इथे जन्माला आलायस, लहानाचा मोठा झालायस, शिकला सवरलायस, वकील झालायस रे. आणि आज तुला पंख फुटले म्हणून तुला हे घर नरक वाटू लागलं का? वा बेटा वा वा. आणि फक्त आपल्या पत्नीचा विचार केलायस. तुझ्या पत्नी बरोबर एक तुझा लहान भाऊ आहे रे, एक बेसहारा आई. बेसहारा? बेसहारा कोण ग? बेसहारा तू नाही तर बेसहारा मी आहे. तुला फक्त स्वतःची जमीन तरी आहे, मुलगा नाही. मुलाच्या इच्छा आकांक्षाशी तुला काही घेणं देणं नाही. फक्त जमीन हवी, जमीन. मुलगा नको, जमीन हवी का? मुलांच्या इच्छा आकांक्षाशी मला काही घेणं देणं नाही. मग मी आजपर्यंत का जगले? का? तुमचे बाबा जेव्हा तुम्ही लहान लहान असताना सोडून गेले तेव्हा मी कुणाकडे बघून जगले रे? कुणाकडे? सांग ना बेटा. मला तुमच्यापेक्षा प्रिय काही नाही, पण त्या जमिनीचे उपकार कसे विसरू? तिच्या मुळात रे बघ कुणा. एक काम कर, आपण यावर नंतर बोलू बेटा. आपल्या साईला येऊ दे. एक दिवस थांब. एक दिवस थांबल्यानं माझं कोणतं भलं होणार आहे आणि तुमच्यावरती तरी असा कोणता पहाड कोसळणार आहे? कशा ठेवली उचल. नाही नाही नाही, तिला नको नेऊ अशा अवस्थेत. तिला नको नेऊ, मी नाही जाऊ देणार तिला. तिची काळजी घ्यायला मी समर्थ, पण मी माझ्या पत्नीला इथे मरमर काम करायला ठेवणार नाही. नाही, मी तिला नाही येऊ देणार. आई, तू मध्ये पडायचं जास्त शहाणपणा मला सांगायचं नाही. ती माझी पत्नी आहे आणि मी ज्या परिस्थितीमध्ये राहील त्या परिस्थितीमध्ये ती राहील. तू मध्ये पडायचं नाही, शहाणपण नाही करायचं जास्त. मला बोट दाखवितोस? आपल्या आईला बोट दाखवितोस? याच बोटाला धरून मी तुला चालायला शिकवलं. उपकार नाही केले. प्रत्येक आईचं कर्तव्य असतं आपल्या मुलाला बोट धरून चालायला शिकवणं. हे तू केलं, काही वेगळं नाही केलं. नाही, मी आईला सोडून कुठे जाणार? बाबा, तू माझी पत्नी आहे आणि तुला माझ्याबरोबर चालावं लागेल. मान्य आहे मला की मी तुमची पत्नी आहे, पण त्यासोबतच मी या घरची सुने आहे. कुणाला आईला आपली गरज आहे. असं का करता तुम्ही? अगं, मी तुला शेवटचं सांगतो, तुला चालायचं आहे की नाही माझ्यासोबत? चालणार की नाही चालणार? मला मारलंस? मी तुला मारलं कारण हा माझा अधिकार आहे. बरोबर आहे, तू तुझा अधिकार माझ्यावरती गाजवू शकतेस, पण तुझ्यासमोर मी माझ्या पत्नीवरती अधिकार नाही गाजवू शकत. ज्यावेळी तिला माझी गरज होती त्यावेळेस मी तिला हवा होतो, आणि आज जेव्हा मला तिची गरज आहे त्यावेळेस तू तिला जास्त प्रिय वाटत आहे. असं बोलू नका तुम्ही. हे बघा, जेवढा माझ्यावरती आईचा अधिकार आहे ना तेवढाच तुमचाही आहे. उलट त्याहीपेक्षा जास्त अधिकार तुमचा आहे. मग त्याच अधिकारात मी तुला सांगते, तुला माझ्या बरोबर चालावं लागेल. काय उचल आणचं. हे बघा, असा विचार करू नका. मी हात जोडते तुमच्या पुढे. एकदा साईला बॅग चल. पाया पडते हो तुमच्या. बेटा, ती आई होणार आहे रे. मी माझ्या नातवाला घेऊन खूप स्वप्न बघितले. माझ्या नातवाला घेऊन माझे स्वप्न फक्त स्वतःच्या स्वप्नाचा विचार करतेस.
मुलाच्या स्वप्नाशी काय घेणे नाही. जमीन हवी जमीन. मुलांचे स्वप्न काय नको. माझंही स्वप्न आहे. मला मध्ये पळायचं नाही. पळायचं नाही. माझे स्वप्न आहे. मी माझं घर सोडू